नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत अंड्याची भुर्जी. चला तर सुरुवात करू. पहिल्यांदा कांदा आणि टोमॅटो छान मस्त बारीक करून घ्यायचे आणि एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं 2-3 चमचे. आता त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो एकत्रही भाजायला टाकू शकतात तुम्ही, किंवा वाटल्यास कांदा आधी भाजून घेऊ शकता, त्याच्यानंतर टोमॅटो बारीक म्हणजे भाजू शकतात. तर मी तर दोन्ही एकत्रच टाकलं आहे, म्हणजे आपला वेळ वाचतो. तर आता कांदा आणि टोमॅटो छान भाजून घ्यायचे तेलामध्ये. सारखे हलवत नाही राहायचं, पण नॉर्मली हलवून घ्यायचे. बघा, इथं मी कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्र टाकून भाजून घेते छान. मध्ये मध्ये हलवत राहायचं, म्हणजे जेणेकरून कांदा करपणार नाही. तर आता बघू शकतो, इथं कांदा ऑलमोस्ट थोडा थोडा भाजत आलेला आहे आणि टोमॅटो पण त्याच्यासोबत भाजतो आहे. टोमॅटोचं पाणी उतरतं तेलात, त्याच्यामुळे भाजून होतं लवकर. तर तिथं मी 3 अंडी घेतलेत, बघू शकता. तर इथं मी 3 अंड्याची भुर्जी करणार आहे. तुम्हाला हवं तेवढी घेऊ शकता. तर आता एका वाटीमध्ये हे अंडी अशी फोडून घ्यायची. तो कांदा भाजतो तोपर्यंत आपला एक टाईम वाचतो. असं फोडून घ्यायची. बघू शकता, इथं एका वाटीमध्ये असं काढून घ्यायची. तर आता इथं बघू शकता, कांदा आणि टोमॅटो भाजून झाला की त्यामध्ये हळद टाकायची, छोटा चमचा. तर आता बघू शकता, इथं हळद टाकली मी, ती मस्त भाजून घेतली. आता लाल तिखट, तुम्हाला जेवढी तिखट हवी त्याच्या अंदाजानुसार तिखट टाकायचं. इथं सगळी आपली फोडणी व्यवस्थित भाजून घ्यायची छान. आणि त्याच्यात आता हे जे आपले अंडे जे हे केले होते, फोडून घेतले होते, ते टाकायचे. आता हे सगळं झाल्यानंतर मस्त आपली भुर्जी हलवून घ्यायची, एकत्रित करायची. सगळे अंडे असे तळे पाहिजेत. ते बघू शकता, झाले आपली ऑलमोस्ट भुर्जी तयार. ते सगळं असं पाण्यासारखं सुटतं, ते थोडं 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 करून भुर्जी आपली घट्ट होते. ते बघू शकता, होत आलेली आहे आपली भुर्जी घट्ट. असं लागलेलं असतं ना बाजूला, तसं काढून घ्यायचं, म्हणजे कसं वेस्ट होत नाही. बघा शकता तुम्ही. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आता ह्याच्यात फक्त काय राहिलं आहे, तर मीठ टाकायचं राहिलं चवीपुरतं, म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. तर आता आपण भुर्जी तयार झालेली आहे. तर आता त्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि जरा शिजवून घ्यायची, म्हणजे छान मोकळी होते. आणि हे बघू शकता, असं मोकळी होते आणि शिजते पण खूप, आणि लागते चवीला अप्रतिम लागते चवीला. आता एकदा हलवून घ्या भुर्जी मस्त. इथं बघू शकता तुम्ही, झालेली आहे पाणी वगैरे टाकून.
तर आता हे सगळं झाल्यानंतर, हे आपले भुर्जी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये गॅस बारीक करून घ्यायचा पूर्ण, म्हणजे छान शिजून निघते. ते बघू शकता. आता चवीपुरतं मीठ, मगाशी मी जसं बोलले तसं आपल्याला जेवढे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि परत एकदा आपली भुर्जी छान मिक्स करून घ्यायची. बघू शकता तुम्ही. बघा किती मस्त दिसते. मला तर आत्ताच बघून खाऊशी वाटायला लागले. जसं तुम्ही बघू शकता. आता हे झाल्यानंतर थोडं झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे कसं प्रॉपर शिजून होतं. आता ही आपली एक वाफ काढून झाल्यानंतर हे झाकण काढून घ्यायचं आणि झाकण काढल्यानंतर एकदा हलवून घ्यायची आपली, म्हणजे सगळीकडे मिक्स करून घ्यायची आपली भुर्जी. हे बघू शकता. आता मी झाकण काढते, एक वाफ निघून गेलेली आहे, तर आता झाकण काढून घेते. बघू शकता. आणि आता ह्याच्यावरती आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती टाकून घ्यायची. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यानंतर आता एकत्र करून घ्यायची सगळी भुर्जी छान. आणि बघू शकता तुम्ही, हा कशी वाटते ना. तर आता ही भुर्जी अशा प्रकारे आपली भुर्जी तयार झालेली आहे. अंडा भुर्जी, 3 अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी हे मला ना कमेंट करून नक्की सांगायचं. कमेंट करायला विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाय बाय.